नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती विभाग आणि महानगरपालिका बेळगावच्या संयुक्त विद्यमाने आज बेळगाव शहरात श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित शोभायात्रेने सर्वांची लक्ष वेधले. प्रारंभी संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, बेळगाव येथे न्यायमूर्ती अनुप कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, कन्नड व संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री आणि जैन समाजाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शोभायात्रेला चालना देण्यात आली. ही शोभायात्रा विविध प्रमुख मार्गावरून महावीर भवनला पोहोचली. तिथे आयोजित महाप्रसादाचा अनेक श्रावक श्राविकांनी लाभ घेतला. निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदारांना विविध प्रकारे आमिष दाखविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यावर निवडणूक आयोगाने करडी नजर ठेवली आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरात 12 कोटीहून अधिक रोकड, 16 कोटींचे मद्य आणि 41 लाखांचे अंमली पदार्थ, 6 कोटी 72 लाख किमतीचे सोने, 63,98,000 रुपयांची चांदी, 10 कोटीहून अधिक भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 316 FIR दाखल करण्यात आलेत. नैऋत्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीची दखल घेत बेळगावहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या काही निवडक एक्सप्रेस पुढील 6 महिन्यांसाठी सांगली स्थानकावर थांबवण्याची परवानगी दिली आहे. जोधपूर बेंगळूर एक्सप्रेस, उदयपूर मैसूर, बेंगळूर जोधपूर आणि मैसूर उदयपूर या एक्सप्रेस 9 एप्रिलपासून या स्थानकावर थांबणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून सांगलीमधील प्रवाशांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. बेळगावमधून अनेक प्रवासी मिरज, सांगली परिसरात ये जा करीत असतात. त्यांच्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी श्री हरिमंदिर, समादेवी गल्ली, बेळगाव येथे श्री हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सूर्योदयावेळी समाजाचे उपकार्यवाह संदीप हनुमंत कोलवालकर यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीवर अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. तरी समाज बांधव व भक्तांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे संस्थेतर्फे कळवण्यात येत आहे. बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने कर्नाटक विधानसभा निवडणुकीकरिता लिंगायत समाजाच्या उमेदवारीची निवड राष्ट्रीय पक्षांनी करावी या मागणीसाठी बेळगाव येथील नागनूर मठात लिंगायत समाजाच्या संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक आज आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय बसव दल, राष्ट्रीय बसवसेना, लिंगायत संघटना, अखिल भारतीय वीरशैव महासभा, जागतिक लिंगायत महासभा, लिंगायत क्षेमाभिवृद्धी संघ आणि लिंगायत सेवा समिती आदी संघटनांच्याद्वारे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी लिंगायत समाजाला डावलल्यास संपूर्ण लिंगायत समाज एकवटून वेगळा निर्णय घेईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. सर्व राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार EVMची पहिली संगणक आधारित प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर ही मतदान यंत्रे पाठवली जातील. जिल्ह्यातील 18 मतदारसंघासाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, VVPAT सह 20,000हून अधिक यंत्रे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. कर्नाटक, महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवरवाडी येथील वैजनाथ देवस्थानाच्या दवना महोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. 3 वर्षांनंतर यंदा भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत असून यात्रा कमिटीने यात्रेचे नियोजन केले आहे. बुधवारी रात्री 12 नंतर हस्त नक्षत्रावर वैजनाथ आणि आरोग्य भवानी मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर गुरुवारी मुख्य यात्रेला सुरुवात होणार असून शुक्रवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्य, शांती, अहिंसा, जगण्याचा अधिकार अशी अनेक तत्वे भगवान महावीर यांच्या तत्वज्ञानातून आली आहेत. ही सर्व तत्वे देशाच्या संविधानात देखील मूलभूत अधिकारांतर्गत नागरिकांना बहाल करण्यात आली असून त्यांच्या तत्वज्ञानाची आज संपूर्ण जगाला गरज असल्याचं मत कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश MI अरुण यांनी व्यक्त केले. ते बार असोसिएशन तर्फे आयोजित भगवान महावीरांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी होते. यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, सचिव गिरिराज पाटील आणि जिल्हा न्यायाधीश हर्षा सहपत्नीक उपस्थित होते. मांतेश नगर महामार्गानजीक दूध आणि आईस्क्रीम वाहतूक करणारी व्हॅन मंगळवारी पहाटे दुभाजकाला धडकली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बेळगावचे नूतन प्रादेशिक आयुक्त पदाची सूत्रे डॉक्टर गौतम बगादी यांनी आज मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी स्वीकारली. अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त नजमा पिरजादे यांनी नूतन आयुक्तांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याआधी डॉक्टर गौतम बगादी यांनी बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. हिंदू धर्मात देवदेवतांना अतिपूजनीय मानले जाते. त्यांच्या प्रतिमा घरोघरी लावल्या जातात. काही कालावधीनंतर ते जीर्णही होतात आणि शेवटी काही जण त्याच देवदेवतांचे फोटो घराबाहेर, उघड्यावर, झाडाखाली तसेच मंदिराबाहेर टाकतात. याचा पर्यावरणासह प्राणीमात्राला धोका निर्माण होतो. हे सर्व फोटो एकत्रित करण्याचे ध्येय श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराने बाळगले असून यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कलेक्शन पॉइंटची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी बेळगाव शहरात फेरफटका मारून त्या फोटो फ्रेम्स गोळा करून त्यांचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्यात येत आहे. अनगोळ वडगाव संपर्क रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेऊन वर्ष उलटले पण अद्यापही डांबरीकरण झाले नाही. परिणामी धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खानापूर रोड, जुने बेळगाव रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आले. मात्र हा रस्ता अर्धवट असल्याने कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे रस्त्याचा विकास करण्यात येत आहे असा प्रश्न नागरिक करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरू असून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना वळसा घालून दुसऱ्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. अनगोळ वडगावला ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना हा रस्ता सोयीचा आहे. पण सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून हे काम कधी पूर्ण होणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्याच्या डांबरीकरण झाले नसल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.